नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। मस्त चटपटीत असं आवळा लोणचं आज आपण बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता आवळ्याचं लोणचं किती मस्त झालेलं आहे। आवडीची भाजी असो व नसो, पण असं चटपटीत लोणचं जर तोंडी लावायला असेल ना तर वाह क्या बात है। आणि आज आपण एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे आवळ्याची। तर आवळा हे एक असं फळ आहे ज्याला आयुर्वेदामध्ये अमृत फळ असे म्हटले जाते। पूर्ण शरीरासाठी हे एक पॉवरफुल टॉनिक आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, फायटोन्यूट्रिएंट, अँटीऑक्सिडंट भरभरून आहे, म्हणून आवळा हा आपल्या हेल्थसाठी वरदान आहे। 100 ग्रॅम आवळ्यामध्ये जवळजवळ 20 संत्र्या एवढे व्हिटॅमिन सी असते। त्यामुळे तुम्ही एक तुकडा जरी खाल्ला ना आवळ्याचा तर संपूर्ण दिवस तुमच्या शरीराला जेवढे व्हिटॅमिन सी ची गरज असते ती पूर्ण होते। आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी आवळ्याचे लोणचे ही रेसिपी घेऊन आलेली आहे। यामधील कोलॅजनमुळे आपली स्किन जी आहे ना ती तजेलदार राहते, रिंकल फ्री राहते। केसांसाठी सुद्धा आवळा खूप गुणकारी आहे। तसेच पोटाच्या सर्व विकारांवर हे रामबाण औषध आहे। अशा या बहुगुणी आवळ्याची रेसिपी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे। तर रेसिपी संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा। जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा मस्त चटपटीत अशी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी मिळेल। तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुलच विसरू नका। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया। आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी आपण आवळे घेऊया। इथे बघा मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत। आता हे आवळे आपण उकडून घेणार आहोत। आवळे असेच आणायचे, त्याला जास्त काळे वगैरे डाग नसायला हवेत। आता हे आवळे आपण या पाण्यामध्ये टाकूया आणि उकडून घेऊया। 20 मिनिटे हे आवळे मी उकडून घेणार आहे। तुम्ही याला वाफवून सुद्धा घेऊ शकता, पण वाफवून घ्यायला थोडा वेळ लागतो, म्हणून मी असं पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। आणि या पाण्याचा उपयोग सुद्धा पुढे मी सांगणार आहे की काय करायचं आहे ते। तुम्ही बघू शकता 20 मिनिटांनंतर आवळे हे छान उकडून तयार झालेले आहेत। आणि आवळे उकडले आहेत हे कसं ओळखावं तर तुम्ही बघू शकता याच्या कळ्या थोड्या वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत। अशा झाल्या की समजावे आवळा हा उकडलेला आहे। आता आवळे छान उकडून तयार झालेले आहेत। मी आता गॅस बंद करते आणि याचं पाणी वेगळं काढून घेऊया। या आवळ्यामधलं पाणी आता आपण काढून टाकूया। त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण हे आवळे टाकूया, म्हणजे यातलं पाणी चांगलं असं निथळलं जाईल। पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून काढायचं आहे। आणि हे आवळे थोडेसे थंड झाले की आपण याच्या बिया काढून टाकणार आहोत। हाताला सोसेल इतपत थंड झाले की आपण याच्यामधील बिया काढायच्या आहेत। आणि हे पाणी आहे ना जे खालचं आवळ्याचं ते फेकून द्यायचं नाही, त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे। तुम्ही जेव्हा केस वगैरे धुणार असाल ना त्यावेळेस हे पाणी वापरायचं केस धुण्यासाठी। केस एकदम मस्त चमकदार होतात। आवळ्यातलं पाणी पूर्णपणे निथळलं आहे। आवळा हातात धरण्या इतपत थंड झालेला आहे। आता याच्या बिया आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता याच्या कळ्या अगदी अलगद निघतायत। आणि मधली जी बिया आहे आणि त्याची शीर आहे ती आपण काढून टाकायची आहे। आणि अशा पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। बघा आधी सहज निघालेल्या आहेत पाकळ्या, इतका आपल्याला आवळा उकडून। आता अशाच पद्धतीने आपण सर्व आवळ्याचे बी काढून टाकूया। आणि शेजारी मी एक कॉटनचा कपडा टाकलेला आहे, त्यावरती आपण हे आवळे सुकवायला ठेवणार आहोत। हे आवळे तुम्ही उन्हामध्ये सुकवले तर 1 तास किंवा 1.5 तास ठेवा उन्हामध्ये, अगदी छान सुकतील। आणि जर तुमच्या इथे ऊन येत नसेल तर फॅन खाली सुकवले तरी चालेल, पण 2 ते 3 तास फॅन खाली हे सुकून घ्यायचे आहेत। आवळ्यामधलं पाणी पूर्ण आपल्याला सुकवून घ्यायचं आहे। आवळ्यामध्ये जर पाणी राहिलं ना तर आवळा लोणचं हे खराब होतं, म्हणून आपण 2 ते 3 तास फॅन खाली हे सुकवून घेणार आहोत। आता सर्व आवळ्यांमधील बी मी काढून टाकते आहे। सर्व आवळ्यांमधलं बी काढून झाल्यानंतर आवळे बघा तुम्ही मी असे पसरून टाकलेले आहेत आणि 3 तास याला छान सुकवून घेणार आहे। आवळे इकडे सुकत आहेत तर तिकडे आपण मसाला करायला घेऊया। मसाल्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया। 50 ग्रॅम मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे। मेथीदाणे 1 चमचा घेतलेले आहेत। कलोंजी इथे मी अर्धा चमचा घेतलेली आहे, याला ऑनियन सीड्स असेही म्हणतात। थोडा खडा गरम मसाला घेतलेला आहे, तो काय काय आहे हे मी भाजताना दाखवणारच आहे। त्याचबरोबर मीठ घेतलेला आहे, 3 चमचे मीठ मी इथे घेतलेला आहे। लाल मिरची पावडर 1 चमचाभर घेतलेली आहे। त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत, जिरे 1 चमचा घेतलेले आहेत। हळदही 1 चमचा घेतलेली आहे आणि बडीशेपही 1 चमचा घेतलेली आहे। त्याचबरोबर तेल लागणार आहे आपल्याला। पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे, ही मोठी वाटी आहे। नेहमीची जी वाटी आहे ती 1 वाटी घ्या तुम्ही।
गूळ घेतलेला आहे 2 चमचे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6. सर्वात आधी आपण हे सर्व मसाले भाजून घेऊया. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेते. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची. अगदी खरपूस भाजायचं नाही आपल्याला. यातलं मॉइश्चर फक्त आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणून अगदी थोडा वेळ आपण खालीवर करून घेणार आहोत ही मोहरीची डाळ. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून 5 ते 6 सेकंद ही मोहरीची डाळ भाजून घेतलेली आहे. आता आपण ही एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया. आणि याच कढईमध्ये आपण बाकीचेही मसाले भाजणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता मोहरीची डाळ अशी भाजायची आहे, कलर अजिबात बदललेला नाहीये. आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया. मेथी दाणे टाकलेले आहेत. आता जिरे सुद्धा टाकूया आणि बडीशेप सुद्धा याच्यामध्ये टाकूया. आणि खडा गरम मसाला आपण घेतलेला आहे. 5 ते 6 काळी मिरी, 3 लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा असा खडा गरम मसाला घेतलेला आहे. तोही आपण भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि अगदी मस्त खरपूस असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे. अगदी खमंग असा सुगंध येतो आहे. म्हणजे हा मसाला भाजून तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि हा मसाला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. अगदी छान सुगंध येतो आहे या मसाल्यांचा. आता हे मसाले सुद्धा एका ताटामध्ये काढूया आणि थंड होऊ देऊया. आणि गॅस मी बंद केलेला आहे, पण कढई गरम आहे. तर या कढईमध्ये मी आता मीठ टाकणार आहे. मीठही थोडंसं गरम करून घेऊया आपण, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जर मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल. गरम कढईमध्येच फक्त आपण 1 सेकंदभर मीठ हलवायचं आहे की ते कोरडं होऊन जाईल. आता हे मसाले थंड झालेले आहेत, ते मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया. मेथी दाणे, बडीशेप, जिरे आणि खडा गरम मसाला असा टाकला आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर 2 चमचे मोहरीची डाळही टाकलेली आहे. कलोंजी सुद्धा टाकायची होती, पण मी विसरले होते. म्हणून थोडं वाटण झाल्यानंतर मी याच्यामध्ये कलोंजी टाकलेली आहे आणि ही सुद्धा आपण या मसाल्याबरोबर वाटून घेऊया. कलोंजी कधी गरम करायची नाही, ती अशीच वापरायची असते. त्यामुळे आपण ही शेवटी टाकलेली आहे. आणि मोहरीची डाळही आपण संपूर्ण नाही टाकली, 2च चमचे टाकली होती. बाकीची आपण नंतर वापरणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटण तयार करायचं आहे. असं भरडच ठेवायचं आहे. एकदम फाईन पावडरही नाही करायची आणि खूप जाडसरही नाही ठेवायचे. वाटण तयार झालेले आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया. पाऊण वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे मी. आता हे तेल मी धूर येईपर्यंत गरम करणार आहे आणि थंडही करून घेणार आहे. मोहरीचं तेल नेहमी गरम करून थंड करून घ्यावं, म्हणजे त्याचा उग्र वास जातो. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण हे पूर्णपणे थंड होऊ देऊया. तेल थंड झाल्यानंतर आपण परत एकदा ते थोडंसं गरम करून घेणार आहोत. तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे मी कोमट करून घेते परत एकदा. हे मोहरीचं तेल आहे म्हणून असं करावं लागतंय. पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतर वापरायचं. तुम्ही दुसरं कुठलं तेल वापरणार असाल तर ते कोमट झालं की लगेचच वापरता येईल. कोमट तेलामध्ये मी हिंग टाकलेला आहे अर्धा चमचा. आता याच्यामध्ये आपण हळदसुद्धा टाकूया. त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे. आणि तुम्ही बघू शकता तेल कोमट आहे, गरम नाही आहे. त्यावेळेस मी हे टाकते आहे. अगदी गरम गरम तेलामध्ये हे मसाले टाकायचे नाही, नाहीतर ते काळपट होतात आणि लोणचंसुद्धा काळं होतं. त्यामुळे तेल कोमट असताना हे मसाले टाकायचे. तुम्ही बघू शकता तेलाचा कलर अगदी सुंदर झालेला आहे, तो काळपट झालेला नाही आहे. आता मी याच्यामध्ये मोहरीची डाळ टाकून घेते. गॅसची फ्लेम एकदमच लो ठेवलेली आहे. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला. आता मिक्सरमध्ये जो मसाला बारीक केलेला होता तोही टाकलेला आहे. आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊया. कोमट तेलामध्येच आपण सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आवळा टाकताना गॅस आपल्याला चालू ठेवायचा नाही आहे, तो बंद करायचा आहे. आणि हे मिश्रण कोमट असतानाच आपण याच्यामध्ये आता आवळा टाकून घेऊया. आवळ्याचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. आता आपण या मसाल्यामध्ये आवळा छान असा मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आता हिरवी मिरचीसुद्धा टाकूया. या हिरव्या मिरच्या खूप तिखट आहे म्हणून मी 5 ते 6 घेतलेल्या आहेत. मधून त्या कट केलेल्या आहेत. तुम्ही जर कमी तिखट मिरच्या वापरणार असाल तर त्या अजून टाकल्या तरी चालतील. आता हे सर्व आपण छानसं मिक्स करूया आणि नंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. गरम गरम तेलामध्ये मीठ टाकायचं नाही. आवळा पूर्ण मिक्स होईपर्यंत तेल थंड होऊन जाईल, त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मसाला आवळ्यामध्ये छान मिक्स झालेला आहे आणि थंडही झालेला आहे सर्व साहित्य. आता मीठ टाकूया आपण याच्यामध्ये. 3 चमचे मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आता थोडंसं काळं मीठ पण टाकणार आहे मी. याने ना अगदी चटपटीतपणा येईल लोणच्याला, म्हणून मी अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे.
त्याचबरोबर गूळही टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. आवळा आहे ना थोडासा तुरट चवीचा असतो, त्यामुळे आपण याच्यामध्ये गूळ किंवा साखर टाकायची. साखर टाकली तरी चालेल, पण मी इथे गूळ टाकलेला आहे. आता सर्व साहित्य आपण छान मिक्स करूया. मीठ चांगलं मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. लिंबाच्या रसाने आवळा अगदी मस्त चटपटीतही लागतो खायला. त्याचबरोबर लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही काम करते, त्यामुळे आपण एका लिंबाचा रस याच्यामध्ये टाकणार आहोत. आता सर्व साहित्य लोणच्यामध्ये टाकून झालेलं आहे. मस्त चटपटीत असं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. दिसतानाच दिसतंय की किती मस्त झालेलं आहे. बघितल्या खाण्याची इच्छा होते आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर इतका अप्रतिम येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. अगदी मस्त सुगंध येतो आहे. लगेचच खाण्याची इच्छा होती आहे, इतकं मस्त लोणचं झालेलं आहे. हे आवळ्याचं लोणचं तुम्ही लगेचही खाऊ शकता, पण एक आठवड्यावर मुरल्यानंतर ते खा, इतकं मस्त लागतं ना, खूप छान लागतं. हे आवळा लोणचं तुम्ही बाहेर ठेवलं ना 3 महिने अगदी आरामात टिकतं. पण तुम्हाला जर वर्षभर हे चालवायचं असेल तर याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. हे वर्षभरही अगदी छान राहतं, अजिबात खराब होत नाही. मी हे लोणचं वरतीच ठेवणार आहे, कारण आवळा लोणचं इतकं आवडतं ना आमच्या घरी की हे लगेचच संपून जाईल. अर्धा किलोचं लोणचं हे आमच्या घरी पटकन संपून जाईल, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. पण तुम्हाला जर जास्त दिवस हे वापरायचं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. असं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं लोणचं. लोणचं हे प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवू नका. जास्त दिवस ठेवायचं असेल तर काचेच्याच बरणीत ठेवा. जर तुम्हाला हे एक आठवडाभरात संपवायचं असेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये थोडंसं लोणचं ठेवू शकता, पण हे जास्त लोणचं आपण काचेच्याच बरणीमध्ये ठेवायचं, ते अगदी छान राहतं. तर मस्त असं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. आवळा किती बहुगुणी आहे हे तुम्हाला माहितीच आहे ना. सर्व विकारांवर हे रामबाण औषध आहे. हे अँटी एजिंगसुद्धा आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात सी विटॅमिन आहे, म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं आवळ्याचं लोणचं नक्की बनवा. तुम्ही बघू शकता लोणचं अगदी मस्त झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली आहे ना? आवडलीच असणार. तुम्हाला जर आजची ही आवळ्याची लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.